आता सॉफ्टवेअर स्टार्ट झालं की अशी विंडो राहणार आहे. इथे हे मागचे जे बॉक्सेस आहेत त्याला आपण ग्रिड्स म्हणतो. ग्रिडचं शॉर्टकट लिहून घे F7. F7 ग्रिडचा शॉर्टकट कॅपिटल F7. इथून पण तू ऑन ऑफ करू शकतोस. इथे हा खाली F7 आहे. इथे क्लिक केलं की मागचे बॉक्सेस ऑफ झाले, तर त्याच्यावरती क्लिक केलं की ऑन झाले. त्याच्यानंतर मग स्नॅपचं ऑप्शन आहे. स्नॅपचं शॉर्टकट लिही F9. मी समजा L एंटर केलं, मी कुठेही क्लिक जर का केलं, ऑर्थो जर ऑन करतो, ऑर्थोनी स्ट्रेट लाईन चालू राहते. ऑर्थो बंद केला तर इथे कुठेही जर का क्लिक केलं तर लाईन ड्रॉ होते. आता स्नॅप सध्या बंद आहे. स्नॅप समजा मी ऑन केला, ह्याच्यावरती क्लिक करू शकतोस किंवा F9 दाबायचा. स्नॅप ऑन झाला तर इथे फक्त काय होईल, वर्टेक्सचे जे पॉइंट आहेत ते फक्त क्लिक होतील. म्हणजे इथून डायरेक्टली इथे क्लिक होतोय, इथे क्लिक होतोय, इथे क्लिक होतोय. ओके, त्याच्यामध्ये वगैरे कुठेही क्लिक नाही करता येणार. स्नॅप जर का ऑन असेल तर फक्त हे जे स्क्वेअर वर्टेक्स आहेत, स्क्वेअरचे वर्टेक्स पॉइंट, त्याच्यावरती फक्त क्लिक होऊन जाईल. इथे स्नॅप वरती क्लिक केलं, इथे आता कुठेही आपल्याला क्लिक करता येतं. एस्केप दाबलं की कमांडच्या बाहेर येशील तू, लाईन कमांडच्या बाहेर आलास. कंट्रोल ए केलं, कंट्रोल ए केलं नंतर सगळं सिलेक्ट होईल आणि डिलीट झालं. शॉर्टकट लिहून घे कंट्रोल ए डिलीट साठी, कंट्रोल ए सिलेक्ट ऑल साठी, आणि डिलीट बटन दाबलंस की डिलीट होऊन जाईल. कंट्रोल ए सिलेक्ट ऑल. त्याच्यानंतर मग अजून एक शॉर्टकट लिही L एंटर लाईन, L एंटर लाईन. लाईनचा शॉर्टकट L एंटर. आता इथे हे वरती सगळे टूल्स आहेत, हे स्टेप बाय स्टेप आपण सगळे बघणार आहोत. आता आज आपण एक सिंपल प्लॅन घेऊ. ओके, त्या प्लॅन मध्ये युनिट आधी बघू, युनिट कुठला असणार आहे. ओके, हा एक प्लॅन आहे. ओके, त्याच्यामध्ये इथे प्लॅन मध्ये त्याचं एलिव्हेशन दाखवलेलं आहे. इथे सेक्शन XX लिहिलेलं आहे, सेक्शन YY आहे. ओके, म्हणजे ह्याच्यावर तो कट केलेला आहे, असा इकडे ह्याच्यावर कट केलेला आहे. ओके, तो इथे दाखवलेला आहे. ग्राउंड फ्लोर प्लॅन हा वाला आहे, फर्स्ट प्लॅन सेकंड फ्लोर प्लॅन हा दिलेला आहे. लोकेशन प्लॅन दिलेला आहे. त्याच्यानंतर मी इथे खाली स्ट्रक्चरल प्लॅन वगैरे दिलेले आहेत. इथे एरियाचे कॅल्क्युलेशन्स वगैरे आहेत, शेड्यूल्स आहे, कन्स्ट्रक्शन नोट्स वगैरे. तर हे स्टेप बाय स्टेप आपण सगळं बघणार आहोत. आता सगळ्यात पहिला ग्राउंड फ्लोअरचा प्लॅन बघू आपण. ग्राउंड फ्लोअरच्या प्लॅन मध्ये इथे बेडरूम दिसतंय, इकडे एक बेडरूम आहे, इकडे लिव्हिंग रूम आहे. ओके, म्हणजे इकडून हा एंट्रन्स दिला, मेन वाला एंट्रन्स इकडून आहे, त्याच्यामध्ये लिव्हिंग रूम आहे. त्यानंतर मग इकडच्या साईडला, समोरच्या साईडला किचन आहे. किचन मध्ये डायरेक्ट ओपनिंग आहे. ओके, डोअर वगैरे नाहीये. इकडच्या साईडला बाथरूम दिलेलं आहे. ओके, इकडे बेसिन वगैरे असेल आणि इकडे बाल्कनी वगैरे आहे. तर हा 2 BHK चा प्लॅन आहे, 2 बेड, हॉल आणि किचन. आणि सेम इकडच्या साईडला राईट साईडला काय दिलेलं आहे, लिव्हिंग रूम आहे, एक बेडरूम आहे आणि किचन आहे. तो 1 BHK चा प्लॅन आहे. आणि जर का सेकंड फ्लोअर बघितला, फर्स्ट आणि सेकंड फ्लोअर, त्याच्यामध्ये इथे एक्स्ट्रा बाल्कनी ऍड झालेली आहे. या साईडला बाल्कनी ऍड झालेली आहे. तर आधी फर्स्ट फ्लोअरचा प्लॅन आपण, ग्राउंड फ्लोअरचा प्लॅन कसा ड्रॉ करायचा हा बघू. युनिट जर का बघितलं तर ते मीटर लिहिलेलं आहे. ओके, 4 मीटर बाय 4 मीटर. हॉरिझॉन्टलचं डिस्टन्स 4 मीटर आहे आणि व्हर्टिकलचं डिस्टन्स 4 मीटर. हॉरिझॉन्टल 4 मीटर, व्हर्टिकल 4 मीटर. ओके, पहिला नेहमी हॉरिझॉन्टल असतं, त्यानंतर मग व्हर्टिकल राहतं. या पॉइंट पासून इथपर्यंत डिस्टन्स हॉरिझॉन्टल 4 मीटर आणि व्हर्टिकल डिस्टन्स 4.5 मीटर. ओके, इथे या पॉइंटला हॉरिझॉन्टल 4 मीटर आहे आणि व्हर्टिकल आहे 1.5 मीटर.
तर हा आपण प्लॅन ड्रॉ करायला घेऊ. सगळ्यात पहिला आपण युनिट सेट करणार. पुढचं शॉर्टकट लिहून घे. साइड बाय साइड सगळे शॉर्टकट लिहित जा. UN एंटर लिह. ही एंटरची साइन अशी टाकायची. त्याच्या पुढे एरो टाक आणि लिह युनिट्स. एंटर आपलं सारखं लागणार आहे. तर एंटरची साइन टाकून जा. ठीक आहे. UN एंटर युनिट्स. त्याच्या खाली लिहून घे डेसिमल. त्याच्या पुढे एरो टाक आणि लिह mm/cm/मीटर. mm/cm/मीटर. त्याच्या खाली लिहून घे इंजिनिअरिंग/आर्किटेक्चर ARCH. एरो टाक आणि लिह FT/इंचेस. फीट आणि इंचेस. आता आपलं ड्रॉइंग मीटर मध्ये आहे. ओके. त्यामुळे आपण काय सेट करणार, डेसिमल सेट करणार. तर इथे UN टाइप करतो. ओके. आणि एंटर दाबायचं. एंटर साठी तू स्पेस बार पण दाबू शकतोस. एंटर दाबल्यानंतर ही अशी विंडो चालू होऊन जाईल. इथे हे युनिट लिहिलेलं आहे, डेसिमल आहे आणि इथे खाली इंचेसच्या जागी इथे मीटर सेट करायचं आणि इथे खाली ओके करायचं. डेसिमल आणि मीटर. ओके. इथे प्रिसिजन अप टू 4 डेसिमल पर्यंत ठेवलेलं आहे. अँगल आपला डिग्री मध्ये असेल, प्रिसिजन इथे 0 ठेवलेलं. 0 किंवा 0.0 ठेवलं तरी चालेल. इथे ओके करतो. ही एक्स ऍक्सिस, ही वाय ऍक्सिस. ओके. सध्या आता इथे पहिलं मी L एंटर केलं लाईन साठी. पहिला पॉइंट रॅन्डम कुठेही क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर आता इथे स्ट्रेट लाईन चालू नाहीये. स्ट्रेट लाईन साठी शॉर्टकट लिहून घे F8 ऑर्थो ORTHO. किंवा इथे पण तू क्लिक करू शकतोस. यावरती क्लिक केलं की स्ट्रेट लाईन चालू होऊन जाईल. ORTHO ऑर्थो. आता इकडे डिस्टन्स आहे 4 एंटर. ओके. इकडे डिस्टन्स आहे 4 एंटर. इकडे डिस्टन्स आहे 4 एंटर. खाली 4 एंटर दाब. ओके. एस्केप दाबायचं कमांडच्या बाहेर येण्यासाठी. ओके. तर हे मी असं ड्रॉ करून घेतलं. ओके. पुढचं शॉर्टकट लिह O एंटर ऑफसेट. O एंटर ऑफसेट. OFFSET. आता इथे O एंटर करायचं ऑफसेट साठी. स्पेसिफाय ऑफसेट डिस्टन्स म्हणतोय. ओके. तर डिस्टन्स मी इथे काय करतो 0.3 एंटर करतो. ओके. वॉलचं डिस्टन्स स्टँडर्ड किती असतं 0.3 मीटर राहतं, 0.23 मीटर राहतं. ओके. इथे स्पेसिफाय ऑफसेट डिस्टन्स 0.3 एंटर केलं. सिलेक्ट ऑब्जेक्ट टू ऑफसेट. हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा, बाहेरच्या साईडला क्लिक करायचं. सिलेक्ट केलं, बाहेरच्या साईडला क्लिक केलं, सिलेक्ट करून बाहेरच्या साईडला क्लिक करायचं. ओके. आता समजा चुकून झूम आउट वगैरे झालं असेल, पहिली लाईन ड्रॉ केल्यानंतर लाईन दिसत नसेल, हा जो टॉपचा बटन आहे टॉप वरती इथे क्लिक करायचं, म्हणजे फिट टू स्क्रीन होऊन जाईल. असं प्रॉपर झूम इन होऊन जातं. ओके. ही आधी रूम ड्रॉ केली. आता आपल्याला समजा हा बेडरूम काढायचा आहे. ओके. तर सेम इथे काय करणार आपण 4 मीटर बाय 4 मीटरच आहे. L एंटर करायचं. नवीन जी लाईन आलेली आहे त्या लाईन पासून इकडे मी 4 एंटर करतो. इकडे 4 एंटर केलं, इकडे 4 एंटर करायचं. एस्केप दाबायचं कमांडच्या बाहेर येण्यासाठी. आणि वॉल्ट साठी काय शॉर्टकट आहे, पॅरलल लाईन साठी O एंटर ऑफसेट. ओके. डिस्टन्स कितीचं आहे 0.3 एंटर. ही लाईन वरच्या साईडला सिलेक्ट करायची, सिलेक्ट करून बाहेर क्लिक करायची, सिलेक्ट करून खालच्या साईडला क्लिक करायची. तरी मी असं ड्रॉ केलं. आता इथे बाथरूम आहे. बाथरूमची साईज
2 मीटर बाय 2 मीटरची दिलेली. एल एंटर. या पॉइंट पासून इकडे 2 एंटर दाबायचं, इकडे माऊस न्यायचा 2 एंटर, खाली माऊस नेला 2 एंटर करायचं. एस्केप दाबला कमांडच्या बाहेर येण्यासाठी. ओके, आता ही लाईन पॅरलल बाहेरच्या साईडला ड्रॉ करायची. तर ओ एंटर करायचं ऑफसेट साठी. 0.3 चं डिस्टन्स आहे, ओके, ऑलरेडी दिलेलं आहे. तर फक्त एंटर दाबलं, ही लाईन बाहेरच्या साईडला, ही लाईन वरच्या साईडला, ही लाईन बाहेरच्या साईडला. एस्केप दाबला कमांडच्या बाहेर येण्यासाठी. आता हे बाथरूम झालं. आता इथे किचन आहे. किचनची साईज दिलेली आहे 4 मीटर बाय 4 मीटरची. एल एंटर. हा जो नवीन पॉइंट आलेला आहे, या पॉइंट पासून वरती 4 मीटर, हॉरिझॉन्टल 4 मीटर, खाली 4 मीटर, लेफ्ट साइडला 4 एंटर. ओके, एस्केप दाबायचा, परत ऑफसेट ओ एंटर. आता इथे व्हॅल्यू ऑलरेडी टाकलेली आहे 0.3 ची. ओके, तर परत व्हॅल्यू टाईप करायची नाही, फक्त एंटर दाबायचं. जेव्हा सिलेक्ट ऑब्जेक्ट मिळेल तेव्हा बाहेरच्या साईडला क्लिक करून ऑफसेट देऊन टाकायचं. आता ह्या पॉइंट पासून इकडे डिस्टन्स आहे 4 मीटरचा आणि वर्टिकल डिस्टन्स आहे 1.5 मीटरचा. एल एंटर लाईन साठी एल आणि एंटर दाबायचं. इथून इकडे 4 एंटर, खाली माऊस नेला 1.5. ओके, कॉमा टाईप झालं, एस्केप दाबतो, कमांडच्या बाहेर आलो. ओके, इथे कुठलीच कमांड चालू नाही. एल दाबला आणि एंटर दाबायचं. इथून 1.5 एंटर, इकडे 4 एंटर. एस्केप दाबायचं कमांडच्या बाहेर येण्यासाठी. परत ओ एंटर ऑफसेट साठी डिस्टन्स दिलेला आहे, एंटर फक्त दाबायचं. ही लाईन बाहेरच्या साईडला, ही लाईन बाहेरच्या साईडला, ही लाईन खालच्या साईडला. आता हे वर्टिकल डिस्टन्स इथून इथपर्यंत, या पॉइंट पासून इथपर्यंत 4 आहे का 4.5 आहे? हॉरिझॉन्टल किती आहे इथे? 4 मीटर आणि वर्टिकल किती आहे? 4.5 मीटर. ओके, एल एंटर. इथून हे वर्टिकल डिस्टन्स आहे 4.5 मीटरचं. परत याला ऑफसेट टाकायचा, डिस्टन्स टाकलेला आहे, एंटर दाबायचं, ही लाईन बाहेरच्या साईड. ओके, आता हे एवढं ड्रॉ केल्यानंतर आपल्याला एक कॉर्नर पॉइंट जॉईन करायचे. ओके, तर कॉर्नरचं शॉर्टकट लिहून घे, एफ एंटर फिलिट. एफ एंटर फिलिट, FILLET. एफ एंटर करायचं फिलिट साठी. त्यानंतर मग सिलेक्ट फर्स्ट ऑब्जेक्ट, ही लाईन सिलेक्ट केली, ही सिलेक्ट केली. ओके, हे असं एक्सटेंड झालं. ओके, काय केलं, एफ एंटर केलं फिलेट साठी. त्याच्यानंतर मग ही लाईन सिलेक्ट केली, ही सिलेक्ट केली. ओके, ऑटोमॅटिक कॉर्नर पॉइंट जॉईन होतो. स्ट्रेट लाईन जॉईन होणार नाही. एफ एंटर केलं, समजा मी ही लाईन सिलेक्ट करतो आणि ही सिलेक्ट करतो, तर इथे कोलिनियर लाईन्स कॅनॉट बी फिलेटेड म्हणते. ओके, तर मी काय करतो, आता इथे हा एवढा गॅप आहे, तो सगळा फिलेट करण्यासाठी मी ही एक वर्टिकल लाईन सिलेक्ट करतो आणि ही वरची हॉरिझॉन्टल लाईन सिलेक्ट केली. ओके, आता इथे सारखं मला एफ एंटर करावं लागतंय. तिथे काय दिलेलं, इथे मल्टिपलचा ऑप्शन दिलेला आहे. मल्टिपल जर का ऑन केला तर हे फक्त असं इथून इथे सिलेक्ट करायचं आहे, इथून इथे, म्हणजे कमांड चालूच ना, ही लाईन, ही लाईन, ही लाईन आणि ही. ओके, हे असं ड्रॉ करून दिलं. ओके, आता हे मधलं जे डिस्टन्स आहे हे आपण 3 मीटर घेऊ, इथून इथपर्यंत हे 3 मीटर घेऊ आणि त्यानंतर मग हा प्लॅन आहे. तर ह्या लाईनला आपण ऑफसेट टाकणार. ओ एंटर ऑफसेट साठी 3चं डिस्टन्स घ्यायचं, 3 एंटर, ही लाईन राईट साईडला ऑफसेट टाकायची. ओके, आणि त्यानंतर मग पुढचा प्लॅन ड्रॉ करायचा. परत ओ एंटर केलं, 0.3 एंटर करायचं, ही लाईन राईट साईडला.
एल एंटर. आता इथून वॉल राहील. एंटर एंटर. इथून इथपर्यंत ही लाईन ड्रॉ केली. आता पुढची जी लाईन असेल ती इथून आपल्याला ड्रॉ करावी लागेल. आता हे सेम डिस्टन्स दिलंय 4 मीटर बाय 4 मीटरचं. एल एंटर. या पॉइंटला क्लिक केलं. 4 एंटर. इकडे 4 एंटर. इथून इथे क्लिक केलं. ओ एंटर ऑफसेट साठी 0.3 एंटर. ही लाईन वरच्या साईडला, ही लाईन बाहेरच्या साईडला, ही लाईन खालच्या साईडला. आता हेच आपण पोर्शन मिरर पण करू शकतो. हा जो पोर्शन आहे सेम इकडच्या साईडला दिलेला आहे, आपल्याला मिरर पण करता येईल. पुढचं एक शॉर्टकट लिहून घ्या. एम आय एंटर मिरर. एम आय एंटर मिरर. आता हा ऑब्जेक्ट मी सिलेक्ट केला. काय करायचं सिलेक्शन साठी, इथे एकदा क्लिक करायचं आणि इथे एकदा क्लिक करायचं. ओके. आता इथे मिड पॉइंट असणार. या लाईनचा बरोबर इथे मिड पॉइंट असेल. ही लाईन जर का बघितली तर ही इथून इथपर्यंत गेली. या लाईनचा पण आपल्याला घेता येईल. ओके, दोन्हीकडे सेम आहे. इथे मी ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर एम आय एंटर करायचं मिरर साठी. या लाईनचा मिड पॉइंट इथे येतोय आणि सेम वरच्या लाईनचा पण मिड पॉइंट इथेच येतोय. ओके. समजा लाईन चुकून इथून इथपर्यंत गेली असती तर लाईनचा मिड पॉइंट जरासं इकडे पुढे आला असता. ओके. आता लाईन ह्या पॉइंट पासून, म्हणजे हे समजा 0.3 आहे, हे 0.3 आहे आणि मध्ये 3 mm आहे, 3 मीटर. त्यामुळे बरोबर त्याचा मिड पॉइंट इथेच येतो. समजा लाईन इथून स्टार्ट झाली असती, इथून इथपर्यंत 3 मीटर आणि इथून इथपर्यंत 0.3 मीटर, तर त्या लाईनचं मिड पॉइंट जरासं पुढे आलं असतं, इकडे वगैरे आलं असतं. ओके. आता लाईन सध्या इथून इथपर्यंत असल्यामुळे त्याचा मिड पॉइंट इथेच येऊन जाईल. तर हा फर्स्ट पॉइंट घेतला. मिरर साठी काय लागतं, मिरर लाईन लागते. मिरर लाईन कुठे येते, तर पहिला पॉइंट त्या मिरर लाईनचा इथे येतोय आणि दुसरा पॉइंट इथे येतोय. इरेज सोर्स ऑब्जेक्ट नो करायचं. हे राईट साईडला मिरर झाला. ओके. आता राईट साईडचा जो प्लॅन आहे त्याच्यामध्ये 1 BHK च दिलेला आहे. ओके. तर इकडे बेडरूम नाहीये. ओके, सॉरी, इथे बेडरूम दिले, इथे नाहीये. तर आपण इथे पहिली वॉल ड्रॉ करून घेऊ. इथून इथपर्यंत एस्केप दाबला, एल एंटर करून इथून इथपर्यंत लाईन ड्रॉ केली. एस्केप दाबायचा, TR एंटर ट्रिम. इथून हे पोर्शन ट्रिम केलं. पुढचा शॉर्टकट लिहून घे, TR एंटर ट्रिम. TR एंटर ट्रिम. आता एक्स्ट्रा पोर्शन जे असेल ते आपण ट्रिम करू शकतो. TR एंटर करायचं, जे नको आहे ते फक्त सिलेक्ट करत जायचं. असं पण आपल्याला क्लिक करतो. एवढं मी ड्रॉ करून घेतलं. आता ही वॉल आहे, ही वॉल आपल्याला ड्रॉ करायची. ही याच लाईन मध्ये गेलेली पुढे. आणि त्यानंतर मग इथे हे स्टेअर केस ड्रॉ करायचे. तर स्टेअर केसच्या इथे काय दाखवलेले, एंट्रन्स दाखवलेले. ओके. या पॉइंट म्हणजे खालच्या साईडने एंट्रन्स राहील. ओके. आणि वरच्या लेवलला काय राहणार आहे, तिथे इथे लँडिंग असेल. पहिला आधी इथे वॉल ड्रॉ करून घेऊ. या पॉइंट पासून इथपर्यंत एस्केप दाबला. लास्ट कमांड रिपीट करण्यासाठी एंटर दाबायचं. लाईन असेल तर लाईन रिपीट होईल, सर्कल असेल तर सर्कल रिपीट होईल. एस्केप दाबला, TR एंटर करायचा, हे ट्रिम केलं, हे ट्रिम. इथे क्लिक करायचं, इथे क्लिक करायचं. आता आपण लँडिंगचं डिस्टन्स घेऊ 1 मीटरचं. O एंटर करायचं ऑफसेट साठी, 1 एंटर केलं. इथून ही
लँडिंग आली. ओके, त्याच्यानंतर मग आपल्याला स्टेप्स ड्रॉ करायचे. स्टेप्सचं स्टँडर्ड डिस्टन्स असेल 0.2 ते 0.25 पर्यंत. ओके, ओ एंटर करू, लिहून घे स्टेप्सचा ट्रेडचा डिस्टन्स. लँडिंगचा डिस्टन्स लिहा आधी. लँडिंग डिस्टन्स इक्वल टू 1 मीटर. त्यानंतर मग ट्रेडचं डिस्टन्स 0.2 to 0.3 मीटर. ओ एंटर केलं. ओके, तर इथे मी डिस्टन्स देतो 0.25 चं सध्या 0.25 एंटर. ही लाईन सिलेक्ट करत असे हे ऑफसेट टाकत जायचं. समजा 10 स्टेप असेल तर 10 स्टेप्स ऑफसेट टाकू शकतो. इथे मल्टिपलचं ऑप्शन आहे. ओके, मल्टिपल मध्ये ही लाईन सिलेक्ट करायची, हे असं आपण ऑफसेट टाकू शकतो. आता इथे मिड पॉइंटला एक लाईन ड्रॉ करतो. त्यानंतर मग मध्ये रेलिंग्स राहतील, तर रेलिंगचं डिस्टन्स आपण 0.1 चं घेऊ. 0.1 एंटर. ही लाईन लेफ्ट साईडला, ही लाईन राईट साईडला. मधली लाईन डिलीट करून टाकू. आता त्यांनी जर का बघितलं तर मध्ये डिलीट केलेलं पोर्शन. शॉर्टकट आहे TR एंटर ट्रिमसाठी. इथे क्लिक करायचं आणि इथे क्लिक करायचं. एस्केप दाबला कमांडसाठी, कमांडच्या बाहेर येण्यासाठी. त्यानंतर मी इथे एक वॉल राहिलेली, इथे एक वॉल राहिलेली, ती एक वॉल ड्रॉ करून घेऊ. एल एंटर. ओ एंटर ऑफसेटसाठी 0.3 एंटर. ही लाईन लेफ्ट साईडला. हीच लाईन आपण कॉपी पण करू शकतो. शॉर्टकट लिहून घे, CO एंटर कॉपी. हा बेस पॉइंट घ्यायचा. इथे खाली काय विचारतोय, स्पेसिफाय बेस पॉइंट. हा बेस पॉइंट घेतला. स्पेसिफाय सेकंड पॉइंट आला हा वाला. तर हे असं मी कॉपी केलं. पहिला आधी ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा, त्याच्यानंतर मग CO एंटर करायचं कॉपीसाठी. CO एंटर कॉपीसाठी. तर आज आपण एवढंच घेऊ. ओके, पहिलाच दिवस आहे. उद्या याच्यामध्ये आपण डोर विंडोज जे आहेत ते कसे प्लेस करायचे, कट वगैरे कसे करायचे ते आपण बघणार. ओके, स्टार्टिंगला आपण काय घेतलं होतं, UN एंटर युनिट्स बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण डेसिमल आणि मीटर सेट केलं होतं. त्यानंतर मग लाईन कमांडसाठी L एंटर. ओके, लाईन ड्रॉ करताना आधी इथे टॉप वरती क्लिक करून घ्यायचं. सेट करण्यासाठी त्या टॉपचं ऑप्शन आहे, झूम ऑटोमॅटिक झूम होऊन जाईल. ओके, त्याच्यानंतर मग O एंटर केला होता ऑफसेटसाठी. डिस्टन्स वॉलचं 0.3 मीटर घेतलं होतं. त्यानंतर मग कॉर्नर पॉइंट जॉईन करण्यासाठी F एंटर केलं होतं फिलेट. एक्स्ट्रा पोर्शन डिलीट करण्यासाठी TR एंटर ट्रिम केलं होतं. लँडिंगचं डिस्टन्स आपण घेतलं होतं 1 मीटरचा आणि ट्रेडचं डिस्टन्स घेतलं होतं 0.23 मीटर. MI एंटर केलं होतं मिररसाठी आणि कॉपीसाठी CO एंटर कॉपीसाठी. एवढे 10 शॉर्टकट्स आपण बघितलेले आहेत.